नाही. आपण बघतोय एबीपी माझा. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाताबाबत उपस्थित शंकांना उत्तरं दिली आहेत. अजित पवारांचा अपघातात घातपात आहे असं वाटत असेल तर गुन्हेगाराला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. तर अजित पवारांना न्याय मिळावा म्हणून झटणाऱ्या रोहित पवारांच्या प्रयत्नांचं कौतुक करताना कर्नाटक पोलिसांना 0 FIR दाखल करण्याचा अधिकारच नाही असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय. आम्ही कुठेतरी त्यांच्यावर FIR होऊ नये किंवा तो ब्लॉक व्हावा हे का करणार आहे? आपल्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये या पद्धतीनंच काम करावं लागतं. होतो ना, अगदी मी उदाहरण सांगतो की बावनकुळे साहेबांना बुक्की मारली, FIR होऊन जाईल, कारण ते हर्ट आहे. हा ऍक्सिडेंट असल्यामुळे पहिले ADR होतो, ADRच FIR मध्ये कन्वर्ट होतो. त्याची ती प्रोसेस चाललेली आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या भावना तीव्र असल्यामुळे आपण राहुलजींना भेटलात. राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी FIR दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल झाला. नाही, ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, नाही द्या ना शेवटी, असं नाही, द्या शेवटी. पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 FIR आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि पुन्हा सांगतो, तुम्ही जे प्रयत्न करतात माझं समर्थन आहे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. फक्त ते प्रयत्न करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तरुण आहात, इतरांची तीव्रता कमी आहे असं तुम्ही समजू नका. आणि आता थेट जाणार आहोत खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत.